नमस्कार. तर आपण आज खूप महत्त्वाच्या टॉपिकवर चर्चा करणार आहे. सर्वप्रथम जगद्गुरू संत तुकाराम महाराजांना नमन आणि संत तुकाराम महाराज की जय. तर संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले होते की नाही हा प्रश्न सर्वांना येतो आणि याचं उत्तर आहे ते गेले होते. तर याचं आपण स्पष्टीकरण बघणार आहोत. तर हा भगवद्गीतेमधला श्लोक आहे 4.9. याच्यामध्ये भगवंत म्हणतात जन्म कर्म च मे दिव्यम यो वेत्ति तत्त्वतः त्यक्ता देहम पुनर्जन्म नयति माम स्वर्जन. जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो तो देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगात पुन्हा जन्म घेत नाही. तर हे अर्जुना तू माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. तर भौतिक जगत एक आहे आणि एक आहे आध्यात्मिक जगत. तर वैकुंठ म्हणजे आध्यात्मिक जगत, ठीक आहे ना. तर आध्यात्मिक जगत आपण बघतो जिथे भगवंत राहतात आणि या भौतिक जगतामध्ये ते अवतार घेण्यासाठी येतात. पण जे भगवंताचे जन्म कर्म भगवंतांच्या लीला जो तत्वतः जाणतो त्याला देहत्याग केल्यानंतर भगवंताची प्राप्ती होते. पण तुकाराम महाराज भगवंताचे शुद्ध भक्त आहेत. त्यांना देहत्याग करण्याची गरज नाही पडली. ते सदैव वैकुंठाला गेले. त्यामुळे सदैव वैकुंठ गमन सोहळा साजरा करण्यात येतो महाराष्ट्रामध्ये. आजही तुम्ही जाऊ शकता, ठीक आहे. तर एक असतो आध्यात्मिक जगत, एक असते भौतिक जगत. तर आपण सगळं भौतिक जगतमध्ये आहेत. तर भगवंतांना जाणण्यामुळे भगवंतांना तुकाराम महाराजांनी किती जाणलं हे आपल्याला माहिती आहे. त्यांनी आपल्यासारख्या बद्धजीवांना तुकाराम गाथा दिली आहे, जी वाचल्यानंतर आपण भगवंतांना जाजू शकतो, ठीक आहे. त्यानंतर आपण बघतोय त्यांनी काय म्हटले हे आपण आधी बघूया. तर ते म्हटले वाराणसी पर्यंत असो सुखरूप सांगोवा निरूप संतांसी हा येथून आम्ही जाणे निज धामा सभे असा आम्हा गरुड हा कृपा असू द्यावी मज दिनवरी जातोस माहेरी तुका म्हणे. हा एक त्याचा अभंग आहे त्यांचा. एवढे सांगून ते प्राणायास निघाले. जाताना सर्वांना नमस्कार केला. सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन साऱ्या जगाचा निरोप घेतला. आम्ही जातो आपल्या गावा आमचा राम राम घ्यावा तुमची आमची हेची भेटी येथून या जन्मतोटी. आता असू द्यावी दया तुमच्या लागत असे पाया येता निज धामी कोणी विठ्ठल विठ्ठल बोलावानी रामकृष्ण मुखी बोला तुका जातो वैकुंठाला. आणि अशा प्रकारे तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले आहेत, ते पण गरुडावरती बसून. तर आम्ही जातो आपल्या गावा आमचा राम राम घ्यावा असा सर्वांचा राम राम घेऊन तुकोबा या जगातून दुसऱ्या जगात कायमच्या वास्तव्यासाठी गेले. मात्र ते आपल्यामधून गेलेले नाहीत. ते आहेत महाराष्ट्रातील मातीच्या कणकणात पाण्याच्या थेंबा थेंबात झाडांच्या पानात अभंगातेच्या रूपाने ते आजही आपल्यात आहेत आणि आपल्यातच राहणार. हे बरोबर आहे. त्यांचे विचार त्यांनी आपल्याला गाथा दिली तर ते आजही आपल्यासोबत आहेत, ठीक आहे. तर हे झालं. आता वैकुंठ मध्ये काय, तर आपण बघितलं आध्यात्मिक जगत असते. तर याचे उदाहरण शास्त्रामध्ये खूप साऱ्या कथा आहेत ज्या रिअल स्टोरी आहेत, ज्या घडलेल्या आहेत. तर भगवंतांचं वाहन गरुड आहे आणि जेव्हा ध्रुव महाराज ज्यासाठी पण गरुड आलेलं विमान आलेलं, ठीक आहे ना. ध्रुव महाराजांसाठी आलेलं, त्यांच्या आईसाठी पण आलेलं. तर तुम्ही कथा वाचली तर तुम्हाला कळून येईल. त्यानंतर सर्वात महापापी अजामिलची जर कथा तुम्ही वाचली तर तुम्हाला कळेल की अजामिल खूप पापी होता. पण त्याने मरताना नारायणचं नाव घेतलं तर भगवंतांनी त्याला वाचवलं आणि त्याला द सेकंड चान्स एक मूवी पण आहे. त्याला दुसरा चान्स दिला की तू आता भगवंताची भक्ती कर, नंतर तुला आम्ही घ्यायला येऊ. तर तो कुठे गेला आता बघूया. गंगेच्या तीरावर असलेल्या हरिद्वार या तीर्थस्थानी अजामिळाने आपले भौतिक शरीर त्यागून भगवंतांच्या पार्षदाला अनुरूप असे आपले दिव्य आध्यात्मिक शरीर पुन्हा धारण केले. त्यानंतर विष्णू दूतासमवेत अजामिळाने एका सुवर्ण विमानात आसन ग्रहण केले. तर त्याला सेकंड चान्स यमदूत त्याला घ्यायला आलते, पण तिथे विष्णुदूत आले कारण त्यांनी नारायणचं नाव घेतलेलं. तर त्या नारायणच्या आणि यमदूतांच्या मध्ये खूप चर्चा झाली. ही अजामिळाने ऐकली. त्यानंतर अजामिळाला सेकंड चान्स दिला की तू भगवंताची भक्ती कर. त्यानंतर तो हरिद्वारला गेला. हरिद्वारमध्ये त्याने चांगली भक्ती केली आणि त्याला विमान घ्यायला आलं. ही एक घटना आहे. त्यानंतर जेव्हा गजेंद्राने त्वरित आपल्या सोंडेने एक कमळ उचलून घेतले. अत्यंत व्याकुळ होऊन तो म्हणाला हे प्रभू हे नारायणा, हे अखिल गुरु,
गौरव, हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान, मी तुमच्या चरणी वारंवार नमन करत आहे. तर जेव्हा भगवंतांना आपण पुकारतो, खूप साऱ्या स्टोरी आपण बघतो. कृष्ण सदा सहायते, ठीक आहे ना. तर भगवंत येतात. भगवंतांनी आपल्या चक्राने मगरीचे मस्तक धडा वेगळे केल्यावर मगर सुंदर गंधर्वाच्या रूपात परिवर्तित झाले. गजेंद्राचे वरदान याहून श्रेष्ठ होते. जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती आणि भगवंतासमान देहव्य देहप्राप्ती. तर गजेंद्र एक हाती होता, त्याचा पाय मगरीने पकडला. तर त्यांचे जे सोबतचे होते संबंधी गजेंद्रला एकटं टाकून गेले. त्यानंतर गजेंद्राने भगवंताचा धावा केला आणि भगवंत गरुडावर बसून आले आणि भगवंतांनी गजेंद्रला वाचवले आणि मगरीचा पण उद्धार केला. तर ही एक कथा आहे. वैकुंठाला हे आध्यात्मिक जगत आहेच त्याच्यासाठी, ठीक आहे ना. भगवंतांची प्राप्ती होते. तर या व्यतिरिक्त तुकाराम महाराज काय म्हणतात बघा आता. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोली लेजे ऋषी साच भावे वर्तया. झाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग. उच्छिष्टाचा भाग शेष उरला तो सेव. अर्थे लोपली लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने. विषय लोभी मने, साधने बुडविली. पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळासी दरारा. तुका म्हणे करा जय जयकार आनंद. तर याचा अर्थ असा आहे, 222 बघा. पूर्वी ऋषीमुनींनी जे ब्रह्मज्ञानाचे रहस्य सांगितले होते, तेच घेऊन आम्ही वैकुंठवासी तुमच्यासाठी पृथ्वीवर आलो आहोत. तर याचा अर्थ भगवान तुकाराम महाराज बिलॉंग्स टू वैकुंठ वर्ल्ड. तर ते वैकुंठाहून आलेले वैकुंठालाच जाणार. दॅट्स इट. आणि पूर्वीच्या संतांचे मार्ग झाडू आणि त्यांनी सेवन केलेल्या ब्रह्मरसाचे उच्चिष्ट सेवन करू. प्रपंचातील विषयलोभी असलेल्या पंडितांनी फक्त शब्दार्थ सांगून पुराणातील ब्रह्मत्वाचा लोप केला आहे. तुकोबा म्हणतात, आम्ही भक्तीचा डोंगर असा काही पिटू की कळी काळालाही दरदरून घाम फुटेल. कळी म्हणजे कलियुगमध्ये नामस्मरणाला जास्त महत्व दिलं आहे. तर रामकृष्ण हरी त्यांनी मंत्र दिलाय सर्वांना, तो जप करा, ठीक आहे. आणि तुकाराम महाराज वैकुंठाहून आले, वैकुंठाला गेले. आपल्याला त्यांनी संदेश दिला की भगवंताची भक्ती करा, गाथा दिली. आणि तुम्ही श्रीमद भागवत मध्ये बघा, रामायणामध्ये बघा, ठीक आहे ना. तर तुम्ही जेव्हा वाचन कराल तेव्हा तुम्हाला कळेल व्हॉट इज मटेरियल वर्ड अँड व्हॉट इज स्पिरिच्युअल वर्ड अँड व्हॉट इज कृष्णा, व्हॉट इज विठ्ठल अँड व्हॉट इज तुकाराम महाराज. एव्हरीथिंग विल बी क्लिअर इफ यू स्टार्ट रीडिंग अवर स्क्रिप्चर्स. देन टेक अ फर्स्ट स्टेप. पहिलं पाऊल उचला आणि आपल्या शास्त्राला वाचा. या प्रकारे आपण इथेच थांबूया. धन्यवाद.